नमस्कार मित्रांनो, आज मी ॲग्री रिजनमध्ये आली होती. त्या स्टॉल लागला होता एक आमची डीलर त्यांची. तुम्हाला एक गंमत दाखवते, थांबा. बघितलं मित्रांनो, किती घाण वाटत होतं ना ते. मध्य नागपुरामध्ये हे सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन पद्धतीने शेती कशी करावी किंवा कुठले नवीन उपकरणं आलेले आहेत की ज्यामुळे शेती अधिकाधिक चांगल्या दर्जाची त्यांना करता येईल. बियाणे म्हणू नका किंवा नवीन ट्रॅक्टर म्हणू नका किंवा शेतीसाठी जे काही लागतात फवारणी यंत्र म्हणू नका. भरपूर असे म्हणजे जवळपास 500च्या जवळपास स्टॉल तिथे असतात. खूप छान व्यवस्था असते व्हिजिटर्स लोकांसाठी. खाण्याचे पण स्टॉल्स भरपूर असतात तिथे. पण आपल्यासारखे काही व्हिजिटर लोक, आपल्यासारखेच म्हणावं लागेल, जातात तिथे खातात. ज्या स्टॉलवर खातात ना तिथे जवळ जरी डस्टबिन ठेवला असेल त्या डस्टबिनमध्ये कचरा नसतो. इतकं घाणेरडं वाटत होतं ना ते. आणि चक्क ते आईस्क्रीमचे रॅपर्स वगैरे खाली टाकून ठेवलेले. कुणी पाय ठेवला ना त्याच्यावरनं पाय पण म्हणजे स्लिप व्हायची भीती काय झालाच. माझा एकदा पाय स्लिप झालेला त्याच्यावरती. किती घाण वाटतो. एक सुजाण नागरिक म्हणून जर सरकार आपल्यासाठी खूप काही म्हणजे काही करत असेल तर आपली पण एक नैतिक जिम्मेदारी ठरते ना. खाल्लं आणि ते रॅपर डस्टबिनमध्ये टाकलं तर काय फरक पडतो. 2 सेकंदाचं काम, पण तेही आपल्या जीवावर येतं. काय म्हणावं. आणि मग आपणच नावं ठेवतो बरं का. शहर असं झालं, घाणेरडं आहे, इथे आहे, तिथे आहे. लोकांना नावं ठेवण्यापेक्षा सुरुवात आपल्यापासून करायची ना. मी तिथला कचरा भरपूर उचललेला आहे. त्याचा व्हिडिओ, कारण मी एकटी होती, मी कोणाला बोलणार माझा व्हिडिओ बनवा. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मी कचरा उचललेला नाही आहे. मी स्वतः 2 डस्टबिन भरून जे तिथे फिरत होते कचरेवाले त्यांच्याकडे टाकलेला आहे. बघत होते लोक माझ्याकडे, बट स्टील बरं वाटलं मला. थोडाच का होईना मी हातभार लावला त्या साफसफाईच्या कामासाठी. नेक्स्ट टाईम कुठेही जाल ना, प्लीज असं कचरा फेकू नका. घाणेरडं वाटतं ते खूप. थँक्यू.